येस, आपण काल प्रिपरेशन बघित होतो, राईट. प्रिपरेशन मध्ये तुम्हाला मी काही एक्झाम्पल दिलं होतं प्रिपरेशनचे, राईट. कोण कोण केले, काय प्रोडक्ट काय आला सांगा मला फक्त. राईट. प्लस 1 क्लोरो. ओके, सगळ्यांचं चाललंय, सगळ्यांचं चाललंय काय चेंज झालं बघितलं. डायरेक्टली हायड्रोक्सी ग्रुपला रिप्लेसमेंट मध्ये कोण अटॅच झाले तिथं, Cl, क्लोरीन, राईट. आलं लक्षात. नेक्स्ट रिएक्शन होती, नेक्स्ट कोणती रिएक्शन होती, C2H5 CH2 OH प्लस HCl, तीच कंडिशन, राईट. अनहायड्रस प्रोडक्ट Cl, right. Now आले सगळ्यांच्या वहीमध्ये आहे का? चेक केलं तर सगळं करेक्ट असलं पाहिजे. कोणाला समजलं नसेल तर आताच विचारा, इथंच पुन्हा बदल करून घेऊ नका. वैष्णवी, ठीक आहे. पुढचा बघा, पुढं काय म्हणते, बाय युजिंग हॅलोजन ऍसिड और हायड्रोजन हलाइड आपण प्रिपरेशन बघितलं. नेक्स्ट प्रिपरेशन आहे त्यामध्येच बाय युजिंग फॉस्फरस हलाइड. ओके, फॉस्फरस हलाइडचा यूज करून आपण काय प्रिपेअर करणार आहोत, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर करणार आहोत, राईट. बाय युजिंग बी नंबर आहे, बाय युजिंग फॉस्फरस हलाइड. फॉस्फरस हलाइड त्यामध्ये काय म्हणते बघा, एन अल्किल हलाइड मे बी प्रिपेअर्ड बाय ऍक्शन ऑफ phosphorus halide on alcohol. Phosphorus tribromide and triiodide are usually generated in situ, produced in reaction mixture by the action of red phosphorus on bromine and iodine. Phosphorus pentachloride reacts with alcohol to give alkyl chloride directly. तर दोन प्रकारचे रिएजंट आपल्याला यूज करायचे. जनरल रिएक्शन बघा अगोदर, हा एक OH आहे, अल्कोहोल आहे. नेक्स्ट तुमचा सिंपल अल्कोहोल. ओके, नेक्स्ट दोन रिएजंट कोणते आहेत बघा, फॉस्फरस ट्रायक्लोराइड किंवा ट्रायआयोडाइड असेल. ओके, नेक्स्ट फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ओके, फॉस्फरस पेंटाक्लोराइड डायरेक्टली यूज केलेला आहे. नेक्स्ट या जनरल रिएक्शन मध्ये तुम्हाला काय चेंजेस होईल, इथं डायरेक्टली अटॅचमेंट कोणाचं होईल, या एक्स ऍटमची. एक्स ऍटम म्हणजे तुमचा कोण, हॅलोजन ऍटम. डायरेक्ट रिप्लेसमेंट OH ग्रुपची. ओके, इथं सुद्धा तसंच. नेक्स्ट काय रिएक्शन असेल, इथं प्लस मध्ये काय असेल तुमचं, P एक मिनिट, S3PO3. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये काय बदल होईल, R
Cl plus HCl plus POCl3. ओके, या R च्या ऐवजी R means what? अल्किल ग्रुप, अल्किल, ओपन चेन कंपाऊंड, अलिफॅटिक चेन. हा, मग या R च्या ऐवजी आपण जर CH3 ठेवला कोणत्याही एका R च्या ऐवजी, तर काय प्रोडक्ट येणार सांगा मला. 3 टाइम्स हा CH2OH प्लस PBr3 और आयोडाइड, फॉस्फरस, ट्रायब्रोमाइड और ट्रायआयोडाइड हे ठेवायचं आपल्याला, आणि बाकी Cl तर खाली आहेच. ओके, नेक्स्ट प्रोडक्ट काय असेल याचा? 3CH3 CH2 Br, व्हेरी गुड, Br प्लस H3. इकडे काय समजायला की वरून चाललंय सर, इथे Br3 आहे. हो, 3 टाइम्स Br, 3 टाइम्स Br. हा, हे 3 सगळ्यांनाच येते बेटा. हा, आलं लक्षात? कोणाला काय अडचण आहे इकडं? उगो म्हणा आलो नका. काय शुभम, समजायला काय खरंच? हा, चालेल. मी काय केलं चेंजेस तिथं? डायरेक्टली कोणाचं रिप्लेसमेंट केलेलं आहे? OH हायड्रॉक्सी ग्रुपचा. चला, हायड्रॉक्सी ग्रुपचा रिप्लेसमेंट कोणत्या ऍटमनी? बाय द हॅलोजन ऍटम. आलं लक्षात? हॅलोजन ऍटम, सिंपल हॅलोजन ऍटमच्या रिप्लेसमेंट मध्ये आहे. नेक्स्ट अजून एखादी एक्झाम्पल बघूया. दुसरा, R च्या ऐवजी तर काय ठेवणार तुम्ही? CH3 CH2 OH प्लस PCl5. त्या आयोडीनला तसंच आहे इकडं. प्रोडक्ट सांगा. CH3 CH2 अजून बोला का? हा, ओके, Cl प्लस HCl प्लस POCl. काय समजलं? काय चेंजेस झाले? तर फक्त आणि फक्त इथं चेंजेस झालेला आहे. आपला रिप्लेसमेंट कोणाची करायची आहे? डायरेक्ट रिप्लेसमेंट हायड्रॉक्सी ग्रुपची, डायरेक्ट रिप्लेसमेंट फ्रॉम द अल्कोहोल. आलं लक्षात? अल्कोहोलचं आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनवलं, प्रिपेअर केलं. आलं लक्षात? बाय युजिंग अल्कोहोल we prepare halogen derivatives. Okay, next प्रिपरेशन काय बघा. बाय युजिंग थायोनिल क्लोराइड. याच एका फर्स्ट मध्ये जाय बरं का, मेथड, प्रिपरेशन मेथड फ्रॉम अल्कोहोल मध्ये. हा, 3rd नंबरचा रिएजंट कोणता यूज करायचा आपल्याला? थायोनिल क्लोराइड. बाय युजिंग थायोनिल क्लोराइड. मी काल दिलं होतो, सगळ्यांनी MCQ सोडले का? MCQ ग्रुपवर टाकलं होतं का? थायोनिल क्लोराइड reacts with straight chain primary alcohol to give unrearranged alkyl chloride. The byproduct obtained are gases. There is no need to put extra efforts for its separation. दुसरे कोणत्याही कंडिशन मध्ये याला ठेवायची गरज नाही किंवा एखादी कंडिशन अप्लाय करायची गरज नाही. फक्त जस्ट हीट स्मॉल अमाउंट मध्ये हीट जरी केलं तर आपण ही रिएक्शन देऊ शकतो का? तर बाय प्रोडक्ट जे येणार आहे ते गॅसेस फॉर्म मध्ये असेल. ओके, नेक्स्ट याची जनरल रिएक्शन काय म्हणते बघा. ROH प्लस थायोनिल क्लोराइड SOCl. जस्ट स्मॉल अमाउंट मध्ये हीट जरी केलं तर आपण
प्रोडक्ट देऊ शकतो का, तर जे बाय प्रोडक्ट तयार होणार आहे ते गॅसमध्ये इन्व्हॉल्व होणार, बाहेर इन्व्हॉल्व होणार आहे. आलं लक्षात. नेक्स्ट प्रोडक्ट काय असेल तुमचा, आर इथं कोणता आहे हॅलोजन Cl प्लस SO2 गॅस प्लस HCl गॅस. आलं लक्षात. चला आलं लक्षात. काय झालं चेंजेस, इथला जो OH आहे, इथला जो SO थायोऑक्साइड आहे हा आणि हा रिप्लेस कसे झाले बघा. इथं SO2 हे जे O2 आहे इथला एक OH, इथला एक ऑक्सिजन म्हणजे O2. सल्फरला थायो म्हणतात, नायट्रोजनला अझो म्हणतात, हा ऑक्सिजनला ऑक्सो म्हणतात. आलं लक्षात. नेक्स्ट झालं बाकी Cl2 चा बाय प्रोडक्ट डायरेक्टली इव्हॉल्व झाले हा गॅसमध्ये, गॅसेस फॉर्म मध्ये बाहेर पडले बरोबर. आणि तुमचा जे प्रोडक्ट पाहिजे तुम्हाला अल्किल हलाइड तो ऑब्टेन झाला. आलं लक्षात. याच्याऐवजी आपण रिएक्शन मध्ये काय ठेवणार सांगा, सिंपल रिएक्शन कोणती सांगा, प्रायमरी किंवा सेकंडरी असं सांगायचं. प्रायमरी मध्ये आपल्याला ही रिएक्शन दाखवता येते सांगा, CH3 CH2 हा पुढे CH2 ओके प्लस थायोनिल क्लोराइड Cl2 प्लस सॉरी CH3 CH2 Cl प्लस SO2 प्लस HCl. आलं लक्षात. काही चेंजेस काही बदल आपल्या थेरीमध्ये सगळं इन डिटेल आपण बघितलं. फक्त प्रोडक्ट बघायचे आपल्याला. काय आता इथं MCQ कोणत्या प्रकारचे विचारते, डायरेक्ट तुम्हाला असे रिएजंट देतात आणि प्रोडक्ट सांगा म्हणतात किंवा A प्लस B असं देतात. मग त्यावेळेस तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला A च्या ठिकाणी काय येईल, B च्या ठिकाणी काय येईल. हा ABCD पर्यंत सुद्धा असू शकते. का तर आपल्याला हे 3 प्रकारचं बाय प्रोडक्ट आहे. इथं प्रोडक्ट आहे, तीन प्रकार म्हणजे ABC येईल. आलं लक्षात. आता ABC म्हणल्यानंतर तुम्ही चांगलंच गोंधळात पडणार. आता इथं आपल्याला पाहिजेच एकच प्रोडक्ट म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पाहिजे फक्त. आणि B च्या ठिकाणी काय येईल, मग C च्या ठिकाणी काय येईल, मग तिथं ऍक्युरेट तुम्हाला प्रोडक्ट बाय प्रोडक्ट सांगितलं असते किंवा एखादी इंटरमिडिएट प्रोडक्ट सांगितलं असते. ते आपल्याला समजलं पाहिजे की काय नेमकं आहे. आता याच्या ऐवजी ह्या प्रोडक्टच्या अगोदर एक इंटरमिडिएट प्रोडक्ट असते. इंटरमिडिएट काही कंडिशन आहेत तशा, त्या इंटरमिडिएट प्रोडक्टला सुद्धा ते ऑप्शन मध्ये देतात, B A C असं काहीतरी देतात. मग तिथं आपल्याला समजलं पाहिजे की इंटरमिडिएट आहे, नंतर फायनल प्रोडक्ट आहे. बरेचसे क्वेश्चन आहेत, मी रात्री टाकलो तुम्हाला. B च्या ऐवजी तिथं A च्या ऐवजी ओळखा म्हणून होतं. हा नेक्स्ट काय अडचण नाही. चला फ्रॉम हायड्रोकार्बन बघा. अल्किल हॅलाइड्स आर फॉर्म्ड फ्रॉम सॅच्युरेटेड as well as unsaturated hydrocarbon by various reactions. भरपूर असे मेथड आहेत. आता जसे बघितलं आपण फ्रॉम अल्कोहोलचे 3 टाइपचे रिएक्शन बघितलो. फ्रॉम अल्कोहोल पासूनच्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रिपरेशन करण्यासाठी. नेक्स्ट आपल्याला दुसरा नंबरचा फ्रॉम हायड्रोकार्बन मध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या रिएक्शन्स आहेत, ते आपल्याला बघायचे. बघा नेक्स्ट पहिली रिएक्शन काय आहे त्याच्यामध्ये किंवा अगोदर बघा, halogenation of alkanes is not suitable for preparation of alkyl halide as a mixture of mono and polyhalogen compounds. मोनो आणि पॉलीहॅलोजन कंपाऊंड साठी हायड्रोकार्बनच एक सुटेबल नाही. बाकी बऱ्याचशा रिएक्शन आहेत. बघ कोणत्या आहेत. पहिली रिएक्शन आहे ऍडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड टू अल्किन. अल्किन मीन्स अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. हा अल्किन म्हणजे काय, अनसॅच्युरेटेड म्हणजे एक डबल बॉन्ड असेल कंपाऊंड मध्ये, त्या डबल बॉन्डवर ऍक्शन होणार कोणाची, हायड्रोजन हलाइडची.
अलग लक्षात. मग त्या हायड्रोजन हॅलाइड सोबत जे प्रोडक्ट फॉर्म होईल बाय दी रिप्लेसमेंट ऑफ डबल बॉन्ड. बघा काय होते बघा. नेक्स्ट मार्कोनिकॉप्स रूल माहिती आहे सगळ्यांना, कोणाला माहिती नाही. मार्कोनिकॉप्स रूल, मार्कोनिकॉप्स रूल झालेला आहे आपल्याला 11वीच्या सिलेबस मध्ये, सीईटी मध्येच बघितलं आपण ते. सांगा बरं फास्ट मध्ये. मार्कोनिकॉप्स रूल झालेला आहे, सांगा. फास्ट. मार्कोनिकॉप्स रूल झाले बरेच वेळेस मी तुम्हाला बनवून पण घेतले, करून पण घेतलेलं आहे. मार्कोनिकॉप्स चला सकाळी बघायचं मार्कोनिकॉप मार्कोनिकॉप लिहा लिहा इकडे बघा. झालं की हा असं बघा, लक्ष द्या इकडे. मार्कोनिकॉप्स रूल काय म्हणते, by using of hydrogen halide or any halogen atom किंवा हायड्रोजन हॅलाइड म्हणा सिंपल बदल काय ते हायड्रोजन हॅलाइड द negative part of the reagent get attached to the doubly bonded carbon atom which contain less number of hydrogen atom. म्हणजे काय होईल, तुमचा जो हायड्रोजन हॅलाइड मधला जो निगेटिव्ह पार्ट आहे, निगेटिव्ह पार्ट म्हणजे हॅलोजन ॲटम, त्या हॅलोजन ॲटम तो कुठे अटॅच होईल, अशा कार्बनला अटॅच होईल ज्या कार्बनवर डबल बॉन्डेड कार्बन ॲटम परत त्या ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन ॲटम अटॅच असते. आलं लक्षात. विच कंटेन लेस नंबर ऑफ कार्बन ॲटम. हे मार्कोनिकॉप्स रूल आहे. अगदी सोपा, एक 5 लाईन मध्ये सांगण्यासारखा. तुम्हाला येत नाही म्हणल्यावर मग मारावंच लागणार आहे, उपयोगच नाही. तुम्हाला अभ्यासाशिवाय पर्यायच नाही. तुम्हाला करून यायला काय झालं होतं. आता सिंपल रिएक्शन बघा, सिंपल रिएक्शन याची काय होणार इथं मला सांगा. CH3 CH2 अशा पद्धतीचं एक अल्किन आहे, अल्किन आहे. आपण काय यूज करायचं तिथं, हायड्रोजन हॅलाइड यूज केलं. लक्षात. मग आता या हायड्रोजन या रिएक्शन मध्ये काय होईल, ते कुठं चेंजेस होईल, कोणत्या ठिकाणी चेंजेस होईल सांगा. सांगा पटकन. हा प्रोडक्ट काय असेल इथं, CH3 हा आता सांग CH2 हा 1 to elimination 1 to addition होते, अल्फा बीटा which contain less number of hydrogen atom. इथं तुमचा Cl अटॅच होईल. अलग लक्षात. अशा पद्धतीचा म्हणजे सेकंडरी पोझिशनला येईल तो. समजलं काय म्हणायचं मला. हा निगेटिव्ह पार्ट, जो निगेटिव्ह पार्ट आहे हा कुठे अटॅच होईल, which contain less number of hydrogen atom direct by the cleavage of atom pi bond. हा बॉन्ड या Cl ला अटॅच होईल आणि इकडे हायड्रोजन येईल. ओके, डायरेक्ट अटॅचमेंट आहे. समजलं. चला पुढे. आता रिएक्शन तुम्ही मला सांगा. हायड्रोजन एक्सचेंज नेक्स्ट रिएक्शन आहे टाइप हायड्रोजन एक्सचेंज. अल्किल हॅलाइड आर प्रिपेअर्ड कन्व्हिनियंटली बाय ट्रीटिंग अल्किल क्लोराइड or bromide with sodium iodide in methanol, in presence of methanol or acetone. The sodium bromide or sodium
chloride precipitates from the solution and can be separated by filtration. Separated by filtration. Just एक एक्झाम्पल बघा. हा तुमचा अल्किल हलाइड आहे, राईट. काय करायला आपण कंडिशन कोणती अप्लाय करायला त्याच्यावर? सोडियम आयोडाईड किंवा सोडियम ब्रोमाइड सुटेबल कंडिशन मध्ये. कोणती कंडिशन आहे? इन प्रेझेन्स ऑफ मिथेनॉल किंवा ऍसिटोन. इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन बघा, ऍसिटोन मध्ये काय होईल? याचा सिंपल रिप्लेसमेंट हॅलोजनने हॅलोजनला, मोर रिएक्टिव्ह हॅलोजन. कोण? आयोडीन. कोणत्या आयोडीनला हॅलोजनला रिप्लेस करेल? क्लोरीनला. सिंपल मध्ये सांगा प्रोडक्ट काय होईल? आर आय म्हणजे आयोडीन, अल्किल आयोडाईड असं म्हणा, प्लस NaCl बाय सेपरेशन बाय फिल्ट्रेशन. सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. हे कुठं जमा होईल? हे फिल्ट्रेट म्हणून जमा होईल. फिल्ट्रेट म्हणजे तुमच्या फिल्टर पेपरवर. ही सिंपल रिएक्शन आहे, काहीच होणार नाही. जस्ट हा तुमचा अल्किल हलाइड प्लस सोडियम आयोडाईड जेव्हा आपण टेस्ट ट्यूब मध्ये फिलअप करू आणि मिक्सर करू, त्याचं स्टरलाइज करू, त्याला सोल्युशन तयार होईल आणि हा साल्ट तयार होईल तुमचा. कोणता? NaCl साल्ट. त्याला जेव्हा आपण फिल्टर केल्यानंतर एका बिकर मध्ये हा इथं फिल्टरेट पेपर असते, या फिल्टरेट पेपरवर तुमचा हा NaCl साल्ट जमा होईल आणि जे बाकीचं जे फिल्टर आहे तो तुमचा कोणता असेल? अल्किल आयोडाईडचा असेल. अल्किल आयोडाईडचा असेल. ओके. फिल्ट्रेट बाय सेपरेशन बाय फिल्ट्रेट म्हणलेलं आहे. सिंपल रिएक्शन आहे, काहीच असे अवघड नाही. करायला गेलं तरी अवघड नाही आणि लिहायला सुद्धा अवघड नाही. ओके. सांगा NaCl सॉलिड. अल्किल क्लोराइड when reacts with sodium iodide in presence of acetone, it gives alkyl iodide. Okay. सांगा एखादी CH3 CH2 Cl plus sodium iodide in presence of acetone. प्रोडक्ट काय असेल रे? CH3 CH2 I प्लस NaCl. लक्षात? सिंपल रिएक्शन काय होईल तर व्हेन अल्किल हलाइड रिएक्ट्स विथ सोडियम आयोडाइड और सोडियम ब्रोमाइड. दोन्हीपैकी एक कोणतंही ठेवा. सोडियम आयोडाइड और सोडियम ब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन और मिथेनॉल. आता इथं ब्रोमाइड असेल तर इथं काय असेल रे? मिथेनॉल असेल. सिंपल. लक्षात? कंडिशन जसं तशी ठेवायची. मिथेनॉल असेल आणि बाकीचा प्रोडक्ट तुमचा जे आहे अल्किल आयोडाइड प्लस NaCl सोडियम क्लोराइड. नेक्स्ट ती पण रिएक्शन बघूया आपण. सांगा CH3 CH2 CH2 Cl प्लस NaBr in presence of methanol. CH3 CH2 Cl Br plus NaCl. ओके. आलं लक्षात? काय होईल? व्हेन अल्किल क्लोराइड reacts with sodium bromide in presence of methanol, it gives अल्किल आयोडाइड. आलं लक्षात? सॉरी, अल्किल ब्रोमाइड. ओके. नाव सांगा याचा आययुपीएसी नेम. याचा आययुपीएसी नेम सांगा. 1 ब्रोमो प्रोपेन. याचा 1 क्लोरो म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून दुसरा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार केला आपण. म्हणजे अलग लक्षात हॅलोजन डेरिव्हेटिव्हच आहे. हा पण अल्केनचाच डेरिव्हेटिव्ह आहे. याच्यापासून दुसरा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके. नेक्स्ट तुम्हाला मी रिएक्शन देतो. डायरेक्ट प्रोडक्ट फॉर्मेशन करा. या मेथडला
ही मेथड जी आहे ह्या मेथडला काय म्हणायचं, दिस रिएक्शन इज नोन ॲज Finkelstein reaction. ओके, तुम्हाला डायरेक्ट नावानिशी रिएक्शन दिसेल, म्हणजे नाव देतील तुम्हाला. प्रिपेअर अल्किल हलाइड बाय द फिंकलस्टेन रिएक्शन. जस्ट फिंकलस्टेन रिएक्शन म्हणजे काय, तुमची ही कंडिशन असेल. हा, अल्किल हलाइड पासूनच दुसरा अल्किल हलाइड तयार करायचा. ओके, एक तर इथं आयोडीन ठेवा किंवा ब्रोमीन ठेवा, सोडियम ब्रोमाइड और सोडियम आयोडाइड काही ठेवा तुमच्या मनावर, आणि एखादी प्रिपरेशन प्रोडक्ट फॉर्मेशन. ओके, लक्षात राहील. काय म्हणायचं याला, नेम्ड रिएक्शन आहे. ही एक प्रकारची नेम्ड रिएक्शन आहे. नेम्ड रिएक्शन वर जास्त भर द्या म्हणून मी पहिलेही सांगितलं होतं तुम्हाला. नेम्ड रिएक्शनवर जास्त प्रकारच्या विचार थोडं भर द्या त्याच्यावर. आलं लक्षात. तुम्हाला एक चार्ट तरी बनवून दिला होता मी नेम्ड रिएक्शनचा, तुमच्या वहीमध्ये असेल बघा, सीईटीच्या. आलं लक्षात. फिंकलस्टेन रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन घ्या. आयुपीएससी नेम काढायचं. नेक्स्ट कुणाकुणाचं झालंय, हा सांगा इकडं. हा पहिल्यांदा झालंय, समजलं नाही. हा चल सांगितलं कर. हा रिएक्शन सांग. तुझं झालंय, काय झालं नाही, समजलं नाही. ओके, इकडे लक्ष दे. हे काय आहे, जस्ट अल्किल हलाइड आहे असं लक्षात ठेवा. जनरल रिएक्शन मध्ये अगोदर बघ, अल्किल हलाइड व्हेन रिएक्ट्स विथ सोडियम आयोडाइड. हा रिएजंट आहे हा सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ एसिटोन, इट गिव्स दुसरा अल्किल हलाइड. कोणता, क्लोरीनच्या ऐवजी तिथं काय असेल तुझं, आयोडीन असेल. काय असेल, जस्ट क्लोरीनच्या ऐवजी आयोडीन. बाकी सगळं सेम कंपाऊंड जसाच तसा ठेवायचं, बाकी काहीच बदल करायचं नाही. आर ग्रुप जसाच तसा ऍज इट इज ठेवायचा. आर ग्रुप फक्त हॅलोजन मध्येच चेंजेस करायचे, बाकी कुठंच नाही. त्या बाकीच्या मागच्या रिएक्शन समजल्यात का, फक्त OH च्या ऐवजी हॅलोजन ठेवायचा, रिप्लेसमेंट. बाकी आर ग्रुप सेम असेल सगळ्याच रिएक्शन साठी. आर ग्रुप मध्ये कुठलाच चेंजेस होणार नाही. जे चेंजेस होणार आहे या ठिकाणचा, हॅलोजन असेल हॅलोजन रिप्लेस करा, किंवा हायड्रॉक्सी ग्रुप असेल हायड्रॉक्सी रिप्लेस करा. आलं लक्षात. किंवा डबल बॉन्ड असेल तर डबल बॉन्ड रिप्लेस करा. हा नेक्स्ट CH CH3 CH2 I. काय आलं बघ इकडं, नाव काय काय नाही. काय असेल इथं, काय आहे, क्लोरीन आहे. इथं काय आलं बेटा, आयोडीन आलं. फक्त रिप्लेसमेंट कोणाची झाली, हॅलोजनची. या हॅलोजन दुसरा हॅलोजन रिप्लेस झाला. नेक्स्ट बाकी काय असेल तुझं, Na सॉलिड मध्ये असेल, तो क्रिस्टल मध्ये फॉर्म होईल, सोल्युशन मध्ये. त्या आलं लक्षात. सांगा नाव. अगोदर लॉंगेस्ट चेन कंटिन्यू सिलेक्ट करा जे आहे ते. कुठून नंबरिंग देणार,
1 2 3 चला सांगा 1 आयोडो 2 मिथिल काय नाव काय अवघड आहे न समजण्यासारखं आहे कुठं अल्केन फॅमिली सगळ्यांनाच माहिती आहे लॉंगेस्टचे आयपीएससी रूल पण सगळ्यांनाच माहिती असतील ऍज पर माय ओपिनियन सगळ्यांनाच असेल लक्षात आयपीएससी ने रूल है ना काय आहे सांगा बरं पहिला रूल काय टू सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कार्बन आहे अल्फाबेटिकल ऑर्डर ते नंतर नेक्स्ट बाकी लिस्ट पॉसिबल नंबर कोणाला आला पाहिजे एखादी फंक्शनल ग्रुप असेल हॅलोजन ॲटम असेल लक्षात सबस्टिट्यूट ॲटम असतील त्यांना लिस्ट पॉसिबल नंबर आला पाहिजे आता इथं तुम्ही कोणत्याही साईडनं द्या बघा या साईडनं दिलं तर आपल्या हॅलोजनला किती नंबर येईल 1 फंक्शनल ग्रुप तो आहे प्रायोरिटी त्याला अगोदर द्या नेक्स्ट सबस्टिट्यूटला द्या लक्षात फंक्शनल ग्रुपला अगोदर प्रायोरिटी नंतर सबस्टिट्यूटला ओके नेक्स्ट काय केलं तुम्ही सबस्टिट्यूट कुठं आहे सेकंड नंबरच्या पोझिशनला हॅलोजन कुठं आहे फर्स्ट नंबरच्या पोझिशनला मग त्याचा अगोदर प्रिपेअर हॅलोजनला अगोदर काय करतो आपण प्रिफिक्स मध्ये लिहितो मग नंतर सबस्टिट्यूटला लिहितो बाकी पॅरेंट कंपाऊंड किती कार्बनचा आहे 3 कार्बनच्या कंपाऊंडला काय म्हणतो आपण प्रोपेन अल्केनची फॅमिली एकदा वाचून घ्या किंवा वहीवर फ्रंट पेजला लिहून ठेवा फंक्शनल ग्रुप मागच्या साईडला आणि अल्केन फॅमिली सगळ्या फ्रंट पेजला म्हणजे तुम्हाला नाव लक्षात राहतील सगळ्यांच्या वहीमध्ये नेक्स्ट रिएक्शन घ्या अल्किल फ्लोराइड्स आर सेपरेटेड प्रिपेअर्ड बाय हीटिंग अल्किल क्लोराइड or bromide with metal fluorides such as बघा ही रिएक्शन बघा आता डायरेक्ट काय म्हणलंय अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइडला जर मेटल फ्लोराइड सोबत हीट केलं तर प्रोडक्ट काय असेल तुमचा फ्लोराइडचा अल्किल फ्लोराइड तयार होईल काय होईल तर अल्किल फ्लोराइड प्लस मेटल फ्लोराइड कोणता आहे सिल्वर फ्लोराइड लक्षात नेक्स्ट प्रोडक्ट काय असेल त्याचा जस्ट आर एफ प्लस AgCl सेम ऍज पर प्रिव्हियस रिएक्शन परंतु फक्त आपण काय चेंजेस केले तर मेटल फ्लोराइड घेतला सोडियमच्या ऐवजी काय आला तिथं सिल्वर आला आलं लक्षात Ag म्हणजे काय सिल्वर नेक्स्ट सांगा रिएक्शन एखादी याला या मेथडला काय म्हणतात स्वार्ट्स रिएक्शन जसं ती फिंकल्स होती तशी ही काय असेल स्वार्ट्स रिएक्शन स्वार्ट्स लक्षात ठेवा स्वार्ट्स रिएक्शन ओके नेक्स्ट R च्या ऐवजी ग्रुप ठेवा CH3 CH2 CH2 Cl आता घ्या पुढं just hitting CH3 C CH3 C CH3 CH3 CH2 F plus Ag नाव सांगायचं 1 फ्लोरो 2 डाय मिथेन
लक्षात याचं नाव काय असेल 1 क्लोरो 2 डायमिथिल प्रोपेन. ओके लक्षात राहील. बाकीचा पार्ट आपण